नाशिकच्या मालेगावमधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाची चौकशी एटीएसकडे द्या, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. केस गळती प्रकरणाचा प्रादुर्भाव बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातही केस गळतीचे आतापर्यंत 277 रुग्ण आढळल्याची माहिती आहे. आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. शिर्डी पोलिसांच्या रेकॉर्डवर 114 लहान मोठे 12 सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. 13 जणांवर हद्दीपारीची कारवाई तर दोघांवर मकोका, तर दुहेरी हत्याकांडातील एक आरोपी अद्यापही हद्दपार आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाची यात्रा सुरू झाली. मलंगगडावर पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पुण्यातील आंबेगावमध्ये शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं 19 फेब्रुवारीला लोकार्पण होणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण. प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेचं हुबेहूब मंदिर साकारलंय. वाशिमच्या पोहरादेवीत संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवाला सुरुवात. पोहरादेवीमध्ये विद्युत रोषणाई. देशभरातून बंजारा समाज बांधव पालख्या घेऊन पोहरादेवीमध्ये दाखल. पुरातत्व विभाग तुळजाभवानी मंदिराच्या पाया आणि भूगर्भामधील स्थितीची तपासणी करणार. मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेल्यानं पुरातत्व विभागाकडून पावलं उचलण्यास सुरुवात. पुरातत्व विभागाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. नाशिकच्या लासलगावमधील ब्रिटिशकालीन पुलावर हातोडा. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. छगन भुजबळांच्या निधीतून हा पूल नव्यानं बांधण्यात येणार आहे. लातूरमध्ये 12वीच्या हिंदीच्या पेपरला 572 जण गैरहजर. जिल्ह्यातल्या 100 परीक्षा केंद्रांवर 15,852 विद्यार्थ्यांनी हिंदीची परीक्षा दिली आहे. एका परीक्षा केंद्रावर 2 विद्यार्थ्यांवर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. 12वीच्या हिंदीच्या पेपरला जळगावमध्ये एकूण 220 प्रत्यक्षदर्शींनी विद्यार्थ्यांनी दांडी मारली आणि हिंदीच्या पेपरला जिल्ह्यात एकही कॉपीची कारवाई नाही आहे. नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद लोंढे यांची माहिती. अहिल्यानगर शहरात डीजेला वापरावर पोलिसांकडून बंदी. 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमुळे रात्री 10 नंतर डीजे वाजवल्यास कठोर कारवाईचा इशारा. लातूरमधील 100 परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये वॉर रूम स्थापन. वॉर रूमला परीक्षा हॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीला जोडलेला आहे. बुलढाण्यात जीबीएसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. पाणी तपासणीचा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. ग्रामीण भागामध्ये जलस्रोतांचे नमुने घेतले जाणार आहेत, तर काम चुकारपणा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. कराड चिपळूण मार्गावर एसटीवर अज्ञाताकडून दगडफेक. दगडफेकीमध्ये कोल्हापूर रोहा बसच्या काचा फुटलेल्या आहेत. कराडजवळ आरटीओ कार्यालयासमोर ही घटना घडली. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जालना पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई. अतिक्रमण पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त. जवळपास 30पेक्षा अधिक अतिक्रमणं काढलेली आहेत. चंद्रपूरच्या धारीवाल औष्णिक वीज केंद्रात मोठा अपघात. कोळसा हाताळणी केंद्रात कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून स्थानिक कामगाराचा मृत्यू झाला आहे. साताऱ्याच्या शिरवळ एमआयडीसी परिसरात जुन्या वादातून 22 वर्षीय युवकाची हत्या केल्यानंतर आरोपीकडून पोलिसांसमोरच आत्मसमर्पण. नक्षलविरोधी रोड ओपनिंग करताना पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. रवीश मधुमटके असं मृत्यू झालेल्या पोलिसाचं नाव आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डीत शिक्षकाला चाकूचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षण संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त. पश्चिम विदर्भामधील अनेक तहसीलदारांची वाहनं खिळखिळी आणि 30 अधिकाऱ्यांना अजूनही वाहनं नाही आहेत. अनेक वाहनं भंगारात पडून असल्याचं चित्र आहे. अकोल्यातून दुचाकीत चोरणाऱ्या टोळीला अटक. 12 दुचाकी जप्त, 3घांना अटक. सिव्हिल लाईन पोलिसांची कारवाई. जळगावच्या पोलन पेठेमधील हार्डवेअर व्यावसायिकाची फसवणूक. हार्डवेअरचा 5.5 लाखांचा माल घेऊन कर्नाटकचा व्यापारी पसार झाला. कर्नाटकमधील व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरीत शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार. 2 परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांकडून अटक. 3,60,000चे दागिने हस्तगत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर अभिवादनाचा महामोर्चा. विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजाचं प्रलंबित जात प्रमाणपत्रासाठी ठिय्या आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून तहसील कार्यालयासमोर लोटांगण. आंदोलनात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. लातूरच्या चाकूरनगर पंचायतीसमोर डम्पिंग ग्राउंडमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचं उपोषण. डम्पिंग ग्राउंडमुळे शेतीचं नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पंचायत समिती याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. अमरावती जिल्ह्यामधील वरुडमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. पीक विम्याचे अनुदान मिळालं नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
भंडाराच्या करडीमधील शेतकऱ्यांचं उपोषण मागे 12 तास वीज पुरवठा देण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. चंद्रपुरात अवैध सावकाराकडून 9 जणांची फसवणूक. व्याजानं पैसे देऊन शेतकऱ्याच्या जमिनी आणि मालमत्ता बेकायदेशीर हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक घटल्यामुळे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा. कांद्याला सरासरी 2,700 ते 3,151 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांना दिलासा. चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आणि आवक घटल्यानं दरामध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. सोलापूरमध्ये बजेटनंतरही कांद्याचे दर घसरलेलेच आहेत. बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति किलो 15 ते 25 रुपयेपर्यंतच भाव आहेत आणि बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली तरीही भाव घसरलेलेच. बीडच्या अंबेजोगाईमधील हनुमंतवाडी शिवारामध्ये नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा. गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांचा नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा मुक्काम. वाशिम जिल्ह्यामधील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा घटलाय. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जलसंवर्धनासाठी विशेष पावलं उचलण्याची मागणी आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडमध्ये पाणी टंचाईचं संकट. हंडाभर पाण्यासाठी तसंच महिलांची विहिरीवर कसरत होते. गावकऱ्यांकडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा तोडणीला वेग आलाय. संत्री तोडण्यासाठी मध्य प्रदेशमधून मजूर दाखल झाले. संत्रा तोडणीसाठी मजुरांना दररोज 300 ते 500 रुपयांची मजुरी मिळते. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये फळसाची फुलं बहरलेली आहेत. पळसाची आणि रंगपंचमीसाठी आतापासूनच फुलं साठवून ठेवण्याचं काम सुरू झालंय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये तांत्रिक बिघाडीचं कारण देत कापूस खरेदीला बंदी. शेतकऱ्यांकडून नाराजीचा सूर. हिंगोलीच्या सेनगावमधील ताकडोळामध्ये अमेरिकन चिया पिकाची लागवड. तर शेतकऱ्याला एकर 80,000 रुपयांचा नफा मिळाला आहे. पारंपरिक शेतीला बगल देत चियाची शेतीची लागवड झाली आहे. हिंगोलीच्या बाजारामध्ये टरबूज विक्रीसाठी शेतकरी दाखल झाले आहेत. टरबूजला 20 रुपये किलोचा भाव आहे. टरबूजचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. बीड जिल्ह्यात 2,000 हेक्टरवर आता फळबागांची लागवड करण्यात आली. कृषी विभागाकडून 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 2,24,000 रुपयांचं अनुदान. शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे. लातूरमध्ये सोयाबीनचे भाव 200 ते 300 रुपयांनी वधारलेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हमी भाव केंद्र बंद झाल्यानं शेतकरी अडचणीत. परभणीत 20,000 क्विंटल सोयाबीन अद्यापही शिल्लक आहे. नाफेडकडून सोयाबीन खरेदीला मुदत वाढ केवळ कागदावरच आहे. शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी प्रतीक्षा. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये वातावरण बदलामुळे झेंडू पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचं नुकसान. झेंडू फुलाला बाजारपेठांमध्ये 80 ते 90 रुपयांचा भाव आहे. साताऱ्याच्या कोरेगाव बस स्थानकासाठी 2,81,00,000 रुपयांचा निधी प्राप्त. बस स्थानकामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची गैरसोय दूर होणार. बस स्थानकामध्ये सुसज्ज बैठक व्यवस्था. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. हिंगोलीच्या बाबुळगावमध्ये एडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आणि या यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून अनवाणी पायी चालण्याची परंपरा कायम आहे. जळगावमध्ये संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला जिल्हाभरामधील समाज बांधवांची उपस्थिती. साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये कृष्णा वेण्णा रथोत्सव उत्साहात पार पडलाय. ग्रामस्थांकडून कृष्णामाईची मूर्ती असणाऱ्या लाकडी रथाला नदीपत्रात जलाभिषेक.